आता मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। एसआरए योजनेतील कथित घर भाड्याचा विषय थेट उच्च न्यायालयात। न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तयार करणार धोरण, थकीत घर भाड्याच्या रकमे इतकी घरं विकासकाच्या प्रकल्पातून जप्त करणार। यामुळे घरभाडा थकवणाऱ्या विकासकांना चाप बसणार। बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या फक्त 249 बसेस शिल्लक। बेस्टनं स्वमालकीच्या बसेस खरेदी न केल्यास बस वाहतूक भाडेतत्वावरील बस गाड्यांवरती येणार। तर 2027 पर्यंत बेस्टचा ताफा संपुष्टात आल्यास स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची भीती। एमपीएससीच्या परीक्षेत पुण्यातील 18% उमेदवार गैरहजर। एमपीएससी मधील वयोमर्यादा सवलतीसाठी आंदोलन करून देखील परीक्षार्थींच्या पदरी निराशा। लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ। कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय। मध्य रेल्वेवरती लवकरच स्वयंचलित दरवाजाची नॉन एसी लोकल धावणार। नियमित वेळापत्रकात समावेश करण्यासाठी कार्यवाही सुरू। राज्यात 11वीची प्रवेश प्रक्रिया रेंगाळली। शैक्षणिक वर्ष संपत आलं असतानाही प्रवेश प्रलंबित। युडायस प्रणालीत विद्यार्थ्यांची नोंद करताना अडथळे। गंभीर अपघात आणि पक्ष्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नायलॉन मांजावरती बंदी। मात्र पुण्यात नियम डावलून बाजारात आणि ई कॉमर्स साईटवरती नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरूच। पुण्याच्या शिरोरमधील कवठे यमाई इथे मादी बिबट्या जेरबंद। काही दिवसांपूर्वीच या परिसरात बिबट्याची 2 पिल्लं आढळली होती। दोन्ही पिल्लं आणि मादी बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात हलवण्यात आलं। मुंबईच्या वांद्रे येथील खेरवाडीच्या एका इमारतीमधील 5व्या मजल्यावरती आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही।